न्यूज महाराष्ट्र K9 आवाज जनतेचा। गणेशोत्सवापासून सोलापूर शहर पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अंमलबजावणी केली आहे। आता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या मिरवणुका देखील डीजे मुक्त व्हाव्यात यासाठी पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी बैठका घेत आहेत। आज MIDC व फौजदार चावडी पोलीस ठाण्यात बैठक झाली। डीजेला बंदी असल्याने कोणत्याही मंडळींना डीजे साठी ॲडव्हान्स देऊ नये, अन्यथा आर्थिक नुकसान होईल असंही पोलिसांनी स्पष्ट केलंय। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार शांतता, निवासी, व्यावसायिक व औद्योगिक क्षेत्रासाठी आवाजाची मर्यादा निश्चित झाली आहे। रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत लाऊडस्पीकर किंवा साऊंड सिस्टीम वापरण्यावरही निर्बंध आहे। तरी पण राज्यात सर्वाधिक सण उत्सव साजरा करणाऱ्या सोलापूर शहरातील प्रत्येक मिरवणुकीत डीजेचा दणदणाट ऐकायला मिळत होता। त्याचा त्रास मिरवणूक मार्गावरील रहिवासी, दवाखान्यातील रुग्ण, गर्भवती महिला, ज्येष्ठ नागरिकांना सोसावा लागत होता। या पार्श्वभूमीवर सकाळच्या पुढाकारांना डीजे मुक्त सोलापूर कृती समितीच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिक, डॉक्टर्स, शाळकरी मुले, सर्वसामान्य सोलापूरकरांनी डीजे बंदीसाठी पुढाकार घेतला। त्यानंतर पोलीस आयुक्त M. राजकुमार यांनी डीजेवर कायमचे निर्बंध घातले। त्यानुसार शहरातील 7 पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी अंमलबजावणी करतात। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकाही डीजे मुक्त निघतील असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे। पोलीस ठाण्यांमधील बैठकांमध्ये सर्व मंडळच्या पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद दिला। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र K9 चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।